ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाची संकल्पना 500 किलो भंगारापासून बनवले फोटो फ्रेम, सायकल स्टँड, टायर सीट आणि फुलपाखरू, दुचाकींचे टायर ट्यूब, कचरा, पत्रे, ॲल्युमिनियमच्या वस्तू या अडगळ म्हणून अनेकदा भंगारात टाकल्या जातात. मात्र याच भंगारापासून शहराचे सौंदर्यीकरणात भर टाकणाऱ्या आकर्षक वस्तू बनवण्याची संकल्पना ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने प्रत्यक्षात साकारली आहे. तब्बल 520 किलो वजनाच्या भंगारापासून भव्य फोटो फ्रेम, टायर सीट, सायकल स्टँड, फुलपाखरू साकारण्यात आले आहेत. टाकाऊतून टिकाऊ असा संदेश पालिकेने या निमित्ताने दिलाय. टाकाऊ वस्तूंचा वापर करून महापालिकेने वेगवेगळ्या आणि आकर्षक वस्तू तयार केल्या आहेत. त्यातील एक तंत्र फुलपाखरू सध्या महापालिका मुख्यालयात बसवण्यात आले आहे. हे फुलपाखरू तयार करण्यासाठी 120 किलो साहित्य वापरण्यात आले. त्यात ई कचरा, स्क्रॅप धातू, सायकल, टायर रिंग इत्यादी वस्तूंचा वापर करण्यात आलाय. महापालिका मुख्यालयासह उपवन तलाव व नागला बंदर येथे देखील अशाच काही वस्तूंचा वापर करून नवनवीन संकल्पना कार्यान्वित करण्यात आल्या. कचऱ्यापासून बनवलेली भव्य फोटो फ्रेम उपवन तलावाजवळ लावण्यात आली असून टायरपासून बनवलेले सेट एका उद्यानात बसवण्यात आली आहे. तर घनकचरा विभागाने बनवलेला सायकल स्टँड गायमुख सोपाटीजवळ बसवण्यात आला आहे. या उपक्रमासाठी 180 किलो प्लास्टिक, ई कचरा आदी साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. टायरपासून टायर टू ट्रेझर ही संकल्पना राबवण्यात आली आहे. यासाठी 120 किलो भंगार, टायर, लाकूड इत्यादींचा वापर करण्यात आला आहे. लवकरच या सर्व वस्तूंचं लोकार्पण करण्यात येणार आहे. तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा आवाज स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल.